चौकशी तर फॅसिलिटी असते का तरी आता मित्र आहे मी मुंबई प्रभादेवी या ठिकाणी आणि इकडे आता ओम ज्ञानदीप क्रीडा मंडळ ओडीएमचे प्लेयर खेळाडू इकडे आहेत ना प्रॅक्टिस करतात कबड्डीची. हे बघा आज प्लेयर ऋतिक कमी वाटतात काय आता जत्रा चालू झाली ना. अरे हा जत्रा सगळेजण जत्रे खाता. ओके रेवा तू खेळते कबड्डी खेळते तुझं नाव काय बेटा अवनी रेवाची मैत्रीण आहे. आता आपण कुठे जातोय रेवा जत्रेत कुठल्या जत्रेत प्रभादेवीच्या जत्रेला. ओके रेवा आहे ना दुसऱ्यांदा जाते हा रोज जाते संध्याकाळी आल्यानंतर. राख्या गावकडे जाणार आहेस ना यंदा नक्की ना. ओके मित्र राकेश आहेत ना आपल्या महाशिवरात्री खेळू येत असतात यावर्षी पण येणार आहे बघूया नक्की आहे पण. आई आता रोहन तू पण ये हळूहळू ए तू थांब ना आल्या सातल पुढे पुढे लवकर ये. लहानपणापासून आहेत ना आता बाळकडू दिला जात आहे कबड्डीचा आणि खरं तर ही चांगली गोष्ट आहे. एवढ्या लहान वयापासून आहेत ना मग लहान मुलांका आहेत ना कबड्डीची आवड निर्माण होता. आता सध्या मोबाईलच्या युगात सर्वजण वेडे झालेले आहेत मोबाईलमध्ये मुलं असतात पण अशा ह्या काळात सुद्धा कबड्डी खेळण्यासाठी इकडे भरपूर लहान लहान मुलं आपल्याला बघूक मिळत आहेत. हे बघा ऐ शाबास. बरोबर इकडे आणि तिकडे बरोबर. ओके आज आम्ही जातोय ते म्हणजे प्रभादेवीच्या जत्रेला आणि त्यासाठी मी आलोय ते म्हणजे प्रभादेवी ओडीएम ओम ज्ञानदीप क्रीडा मंडळाच्या इथे भाटनगर आणि रोहित बरोबर. रोहित आता घेऊन जातो आपल्याला. चला आतापर्यंत आहेत ना कोकणातले भरपूर जत्रा फिरलाय मी पण मुंबईतली जत्रा कधी बघितलं नव्हतं. तर आज आपल्या प्रभादेवीची जत्रा या जत्रेबद्दल आहेत ना भरपूर ऐकलं आहे पण कधी जायची संधी मिळाली नव्हती योग जुळून आलो नव्हतो. आज नेमकं मी परवा मुंबईत आला आहे तर आणि आज जत्रा पण सुरू आहे तर रोहित बोललो की आपल्या भाटनगरमध्ये ये म्हणून आपण जाऊया जत्रेक. तर आता आम्ही जत्रेक चाललो. आणि आपले दोन पार्टनर आहेत तिकडे ऋतिक आणि यतीन. लॅम्बोर्गिनी शोरूम. तर मित्र हे बघा इकडे आहे लॅम्बोर्गिनी शोरूम. इकडे बहुतेकशी शोरूम ह्या साईडलाच आहेत ना मोठी मोठी. हे बघा समोरच्या साईडला ही जत्रा सुरू आहे आणि ही आहे प्रभादेवी मुंबई पब्लिक स्कूल. हे काय बोलतात त्याला. अरे भारी आहे. कुठे घेतलं जत्रेत मग दादरला घेतलं काय कसं करतात. अरे भारी. आता मित्र आहोत आम्ही प्रभादेवी सर्कलला इकडे. हे बघा इकडे आहेत ना मित्र शिबिर भरतं दहीकाला उत्सवाला दहीहंडीचं शिबिर आणि त्यावेळी आहेत ना आपले बबनदादा तोडणकर यांनी मला इथे शिबिराला बोलवलं होतं. तो तुम्ही व्हिडिओ पाहिला असेलच. आता इथून पुढे ही जत्राच आहे का पूर्ण जाऊया. चला मित्र हे बघा माहोल खूप सुंदर आहे इथला.
हे बघा, अरे भातुकलीची खेळणी वगैरे बघा. आई शपथ, 101 आयटम आहे तिकडे. आयटम म्हणजे अशा वस्तू, खेळणी वगैरे त्याला बोललो मी. हे बघा, तिकडे चांदोरकर स्वीट. आणि नजर कुठे एका ठिकाणी स्थिर राहत नाही रे. खेळणी वगैरे बघा किती आहे. किचन आहे, बुलेट आहे. बुलेट आहे, वेबलेट ना, हे काय आहे नाही. असो आपल्याला नाही माहिती. मित्र, इथनं जत्रा खूप मोठी आहे. अजून आपल्याला पुढे जायचं आहे आणि त्या ठिकाणी ते आकाश पाळणे वगैरे असं करमणुकीच्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हे बघा, गजरे, वेणी, महिलांसाठी चाप वगैरे. काय यांची काय प्राईज आहे? सर्व 100 रुपये. ओके, 100 रुपये आणि 50 रुपये. अरे इकडे जनरल स्टोअर पण आहे. हे साहित्य मंदिर. साहित्य मंदिर आमच्या इकडे रत्नागिरीमध्ये दुकान आहे. काय बोलतात त्याला? पुस्तकं वगैरे मिळतात ते सर्व. हा, स्टेशनरी. गुजराती दिलखुश मुखवास. ठीक आहे, मसाले नाही आहेत. अच्छा, फेमस 12 मसाला. हां काय, खायच्या वस्तू आहेत सर्व. पण हे चांगलं लागते. ओके. अरे वा, पाळण्यात बसणार आहेस ना? सगळ्या पाळण्यात. प्रॅक्टिस सोडून इकडे हे बघा मित्र, हे प्रॅक्टिस सोडून इकडे आलेले आहेत. तुमका हाय उद्या तिघांना पण घेणार. तिघांना पण हा, त्यांना पण बोलतो. इकडे फिश वगैरे पण आहे ते बघा. तर हे पुढचे 7 दिवस असणार आहे तिकडे. पण आपला व्हिडिओ केव्हा येईल सांगू शकत नाही आपण. काय फ्लॉरॉन? अरे हां, फ्लॉरॉन पण आहे. फ्लॉरॉनची काय किंमत आहे दादा? 250 रुपये. ओके ओके, तुझा नंबर सांग ना. कामावर लेट 8655 8655 19 83 97. ओके. मागे दुकान पण आहे. अच्छा, दुकान कुठे आहे तुझं? ही बिल्डिंग आहे, बिल्डिंग स्मॅक देविका, ते मागे दुकान आहे माझं. मित्र, जर कोणाला मासे वगैरे घ्यायचे असतील ना, तर आपल्या भावाकडे तुम्ही संपर्क साधा. श्री प्रभादेवी फिश ॲक्वेरियम. बघा इकडे आहेत ना, आपल्याला प्रसादाची किती सारे व्हरायटी पाहायला मिळते बघा. जत्रा असू दे किंवा असं प्रसिद्ध कुठलं मंदिर सुद्धा असेल ना, तर तिथे सुद्धा प्रसादाची वेगवेगळी व्हरायटी पाहायला मिळते. पण ज्यावेळी मी आता कर्नाटकला गेलो ना, तर हम्पीला वगैरे, पण तिथे असे काही ठराविक असतात पदार्थ प्रसाद. ते म्हणजे की कंदा किंवा अजून काही तेवढंच मिळतात. पण आपल्या महाराष्ट्रात आहेत ना, आपल्या महाराष्ट्रात आहेत ना, भरपूर सारे प्रसादाचे पदार्थ मिळतात. हां, मग आई आली असती तर आईने ओटी घेतली असती. आणि मी पण पहिल्यांदाच येतो या मंदिरात, म्हणून प्रभादेवीसाठी ओटी घेऊया आपण. गेला असं तर बायकोने भरली असते. सर्वजण आहेत ना लग्नावरच आहेत. अरे परवापासून लग्नातच लेक्चर देतात सर्वजण. ह्या मंदिराला आहेत ना मित्र, खूप मोठा इतिहास आहे. जवळजवळ 300 वर्षांपासूनच आहेत ना साधारण स्थापना झालेली आहे मंदिराची. 300 वर्षांपेक्षा जास्त. तर मित्रो, ही आहे श्री माता प्रभावती माता, आणि त्याला प्रभादेवीसुद्धा बोललं जातं. आणि इथे ही त्या मंदिराला एकूण वर्ष झाले 310. हे बघा इथे किती सुंदर प्रकारे मेथीने काढलं सर्व. हे मस्त. तुम्ही नाही? अच्छा अच्छा, काय बोलतो, बरं आहेत ना? मामा कुठे आहे? विचारताय म्हणून सांगा. नमस्कार. होय होय, कोकणातून आलो का जत्रेला? अरे वा, बघूया आता. 100 रुपये का 12 गोली. 100 रुपये का 12 गोली. उड़ाओ मत उड़ाओ, आप बैलून उड़ाओ. उड़ाएगा तो अरे
इनाम नहीं है नाम नहीं है बस कर रहे हो नहीं चाहिए लवली. हा बघा इकडे पण गेम आहे. लागतात ना पैसे. काय इकडे पैसे पण आहेत ना 400-500 घालून 50 ते 100 रुपये लागतील. ते पण क्वचित. माचेच पडायचे. ओके 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 ओके. नाही तर याच्यावरती आहेत ना ती वरती बक्षीस आहेत इथं आहे ते ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत ना त्याच्यावरती माचीस असते तर त्या माचीस पाडायच्या आहेत. काय घ्यायचं रे बा तू. हां एक पडलाय. नाही परत ठेवणार एका शॉटमध्ये सगळे. जत्रा खूप मोठी आहे. हे बघा इकडे कानातले वगैरे भरपूर आहेत. कोणतीही वस्तू घ्या 10 रुपये. बारा मसाल्यांची चिंच. हे बघा ही चिंच आहे त्याच्यात आहेत ना वेगवेगळे 12 मसाले पडतात म्हणून 12 मसाल्यांची चिंच बोलतात त्याला. हे बघा पहिलं 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 मसाले झालेले आहेत. त्याला खायची भरपूर आहे. हां हां बघूया रेवा. मसालावाला घे मोठी घे. हां मोठी घे त्याची. कशी आहे. पहिली आवडली. पाणी सुटतंय रे. आजच्या गावात पूर्ण उलटी होतात मित्र माणसं आतमध्ये. चार द्या. 4 दे. 120 रुपये एक तिकीट. होय मस्त. तू कसं आहे. होय आज सगळीकडेच फिरत असतो. नाही तसं नाही पुढे झालेलात ना. हां बघितलं मी तुम्हाला. होय काय तुझं नाव काय. माझं नाव सुयश. सुयश हैदनकर. तिवऱ्यातला आहेस तू. अच्छा अच्छा. खडक्या सौरभ वर्धनकर. चला आता आहेत ना ह्या राईडमध्ये आम्ही 1 2 3 4 चौघेजण जातोय. फुल एक्साइटेड आहे यार. घरातून विचार करून आले की जाणारच नाही. काय घरातून की गर्लफ्रेंडला विचारलं होतं. बघूनच भीती वाटते. तरी पण डर के आगे जीत है. एक नंबर. बस झालं. बाबा मोठे कपडे जाते एवढे लागले. ओम साईराम. ओम मजा आया. लेट्स गो. वजन कशी आहे कसं वाटलं. असं वाटलं जीव चौकाशी तर जाऊ का. शेवटचा फोटो. जा 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 जा. मोबाईल आणलाय.
पण इकडे यायच्या अगोदर असं सांगितलेलं होतं की आतमध्ये आहेत ना उलट्या वगैरे पण होतात. फक्त कोणी उलटी करू नका. आतमध्ये आला आणि माझी कॅमेरा बॅटरीच बंद पडली, मोबाईल कॅमेरा बंद पडलो. तर इकडे सर्वजण आहेत, हे बघा एक्साइटेड आहे पूर्ण. आपण उतरला बाबा शेवटी. अरे मी मजा बंद केला शेवटी. एक नंबर मजा आली. हवेत होता भाई, फुल धमाल फुल धमाल. तर मित्र इथे आहेत ना, हे बघा एक ग्लास आहे या टँक मध्ये आणि या टँक मध्ये आहेत ना ग्लासामध्ये पैसे टाकायचे. 100 रुपये लेंगे. हे बघा अशा प्रकारे. आणि याच्यामध्ये ग्लासमध्ये गेला तर काय मिळणार गिफ्ट? कुठलं पण हवं ते घ्यायचं की? ओके ओके. तर आता कोण टाकतंय? रोहित तू टाकतेस की? व्हिडिओ बनवायचे 100. आयच्या गावातलं लांब गेला. टाक. जास्तच लांब गेला रे. इथे पण तो पडला इथे. मी घेऊन जाऊ काय? कसं आहे? हा हे चांगलं आहे. जत्रा संपली आहे मित्र. शिवाजी पार्क काय चंद्रामध्ये. सो मित्र हा बघा, हा आहे राज ठाकरेंचा बंगला, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आणि हे आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्क. तर मित्र तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगायची आहे महत्त्वाची, की आता इलेक्शन सुरू आहे. तर आताच एक आमच्याबरोबर असा इन्सिडेंट झाला की आमचा मित्र होता तो ज्या पक्षाचा कार्यकर्ता होता, तर त्यांचा जो नेता होता तर त्यांनी दुसऱ्या पक्षात पक्षप्रवेश केला. पण त्याला खूप वाईट वाटलं त्या गोष्टीचं. त्याला माहिती पण नव्हतं. न्यूजमध्ये बघितल्यानंतर समजलं. जो कार्यकर्ता होता, आमचा मित्र होता तो, त्याला न्यूजमध्ये बघितल्यानंतर समजलं ही गोष्ट. आणि तो रोहित जवळ आला आणि रोहितला बोलतो की रोहित यार मोठा गेम झाला रे. म्हणजे त्याला खरोखर खूप वाईट वाटलं. सो माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जे आता कुठल्याही पक्षाचं वगैरे काम करत असाल तर त्याच्यामध्ये सक्रिय राहा. ते तुमचा प्रत्येकाचा निर्णय असेल. पण एवढे पण त्याच्यामध्ये असे गुंतून जाऊ नका की, कारण आता आपण सांगू शकत नाही की आपला नेता आपल्या पक्षात राहील किंवा नाही. कारण आता इतके दिवस तुम्ही ते महाराष्ट्राचं राजकारण पाहताय, किती भयान अवस्था आहे ती. तर त्यामुळे आहेत ना, जेवढंच तेवढे तुम्ही एखाद्या पक्षामध्ये राहा म्हणजे तुम्ही पक्षामध्ये कोणत्याही राहा किंवा काय, पण एखाद्यावरती एवढी पण निष्ठा ठेवू नका की तुमचं हृदय तुटेल. तेवढे राहा, बस एवढंच सांगायचं आहे. असो, आजचा हा व्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.